नमस्कार मैत्रिणो, मी अश्विनी तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या मराठवाडा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत चकलीची भाजणी। तुम्हाला जर चकली खमंग बनवायची असेल तर अगोदर भाजणी खमंग बनवून घ्यावी लागेल आणि त्यावेळेसच तुमची चकली सुद्धा छान बनेल। आता इथे बघा, सुरुवातीला आपण या वाटीने 4 वाटी तांदूळ घेतलेला आहे। आता सगळ्यांना प्रश्न पडतो तांदूळ कुठला वापरावा। तांदूळ शक्यतो तो जुनाच वापरावा आणि त्याचा चिकट भात होत नसलेला तांदूळ घ्यावा, त्यामुळे चकली अतिशय छान बनते। वजनी प्रमाणात म्हणाल तर 1 किलो तांदूळ घेतलेले आहेत आणि वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर 4 वाटी इथे मी तांदूळ घेतलेले आहेत। 1-2 पाण्याने स्वच्छ व्यवस्थित हे तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत, त्यामुळे जी घाण धूळ त्यामध्ये आहे ती पूर्ण साईडला निघते। आता इथे मी एक चाळणी घेतलेली आहे, कारण यामधलं पूर्ण आपल्याला पाणी निथळून घ्यायचं आहे। तुम्ही जर व्यवस्थित पाणी निथळून घेतलं ना तरच तांदूळ भाजत असताना तुम्हाला व्यवस्थित आणि हवा तसा भाजता येईल। तर या पद्धतीने आता व्यवस्थित सगळं मी पाणी साईडला काढून घेणार आहे आणि हा निथळून घेतलेला तांदूळ आपल्याला सुती कपड्यावरती सुकून घ्यायचा आहे। तांदूळ हा सुकून घेत असताना अजिबात उन्हामध्ये वाळत टाकायचा नाही। जर तांदूळ तुम्ही उन्हामध्ये सुकून किंवा वाळून जर घेतला तर काय होतं, चकलीच्या पिठा म्हणजे अजिबात चिकटपणा निर्माण होत नाही आणि ज्यावेळेस तुम्ही सोऱ्यामध्ये पीठ भरतात त्यावेळेस चकलीचं पीठ हे वळणी येत नाही, त्याचे तुकडे पडले जातात। त्यामुळे शक्यतो तर फॅनच्या हवेला किंवा मग नितळण्यासाठी जे चाळणी भांडं तुम्ही वापरलं होतं त्यामध्येच रात्रभर ठेवून द्या। व्यवस्थित जर तुम्ही वाळून हा तांदूळ घेतला तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार एक 3 ते 4 दिवसात कधीही भाजून घेऊ शकता। म्हणजे लगेच भाजण्याची सुद्धा जर व्यवस्थित वाळून घेतला तर आवश्यकता भासत नाही। आता हा आपला व्यवस्थित मोकळा सुटसुटीत तांदूळ वाळून तयार झालेला आहे। आता इथं मी भाजण्यासाठी एक जाडबुडाची कढई घेतलेली आहे आणि थोडंसं पसरट भांडं घ्या, म्हणजे त्यामध्ये अगदी मोकळा तुम्हाला भाजता येईल तांदूळ। तांदूळ भाजत असताना गॅसची फ्लेम ही कमी ठेवा, हाय फ्लेमवरती हा तांदूळ भाजून घेऊ नका। तर या पद्धतीनं इथं बघा, मी व्यवस्थित असा हा तांदूळ 1 किलो भाजून घेतलेला आहे। वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर 4 वाटी हा तांदूळ आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, यासाठीच एक अर्धी वाटी इथं मी शाबू घेतलेला आहे छोट्या वाटीनं। तर इथं हा शाबू सुद्धा आपल्याला अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे। या पद्धतीनं साबुदाणा इथं आपण वापरल्यामुळे चकलीला एक पोकळपणा आणि खुसखुशीतपणा निर्माण होतो। तर इथं मी थंड होण्यासाठी साबुदाणा एका डिशमध्ये काढून घेतला। आता त्याच वाटीनं इथं मी अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। मुगाची डाळ, उडदाची डाळ स्वच्छ आपल्याला धुवून सुकवून भाजून घ्यायची आहे। तर त्याच वाटीनं अर्धी वाटी इथं मुगाची डाळ घेतलेली आहे। दोन्हीही डाळी तुम्ही एकत्र अगदी मंद आचेवर भाजून घेतल्या तरी चालतील। या डाळी भाजत असताना गॅसची फ्लेम ही कमी ठेवा। मंद आचेवर जर भाजून घेतली तर चकलीला खमंगपणा येतो। 4 चमचे इथं धन, 4 चमचे ओवा आणि 4 चमचे आपण धन घेतलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला या डाळीमध्ये खमंग असं भाजून घ्यायचं आहे। भाजणीच्या चकलीमध्ये हे सगळं पदार्थ वापरल्यामुळे चकलीला एक खमंगपणा निर्माण होतो आणि चव टेस्ट ते सुद्धा त्याचं बदलतं। आता याचा हलकासा कलर बदलेपर्यंत आपण हे सगळं भाजून घेतलेलं आहे। हाय फ्लेमवरती जर तुम्ही भाजून घेतलं तर धणे लगेच करपले जातात, त्यामुळे गॅसची फ्लेम ही कमीच ठेवा। आता हे सुद्धा मिश्रण आपल्याला एका डिशमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे। तर तांदूळमध्ये मी इथं साबुदाणा टाकून झालेला आहे। आता यामध्ये जे सगळं आपलं साहित्य आपण घेतलं होतं ते यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर प्रत्येकी सगळं तिन्ही पण साहित्य मी व्यवस्थित असं थंड करूनच यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता या पद्धतीनं सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊन आता तुम्ही थोड्याशा जर प्रमाणात हे म्हणजे साहित्य असेल तर तुम्ही म्हणजे मिक्सरवरती सुद्धा दळून घेऊ शकता। आता ज्या वाटीनं तांदूळ घेतला होता त्याच वाटीनं इथं मी डाळवे वापरलेले आहेत। याला फार जण फुटाण्याच्या डाळी सुद्धा म्हणतात। वजनी प्रमाणात म्हणाल तर 1 किलो तांदूळ आहे आणि डाळवे हे अर्धा किलो वापरलेले आहेत। आता सगळं व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता तुमच्याकडे डाळवे जर नसतील तर तुम्ही इथं फुटाणे वापरली तरी चालतील। हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तुम्हाला एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये म्हणा किंवा मग सुती पिशवीमध्ये हे भरून व्यवस्थित असं दळून घ्यायचं आहे। चकलीचं पीठ दळत असताना अगदी बारीक दळून घ्यायचं, त्यामुळे पिठाला चिकटपणा निर्माण होतो, चकल्या व्यवस्थित पाडता येतात। कसा वाटला व्हिडिओ ते सांगा, चॅनलला मात्र सबस्क्राईब करा।